Hello student, I welcome you all for our next lecture. In the last lecture we have discussed single stage common emitter amplifier. सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर कसा वर्क करतो त्याचं आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पण बघितला आहे. तर आज आपण बघूया मल्टीस्टेज ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर. तर आपल्याकडे सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर असताना आपल्याला मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरची गरज का बरं पडली? वाय वी नीड मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर? वाय? बिकॉज सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला काय मिळतं, फक्त एकच स्टेज असेल. म्हणजे तुम्हाला जे आउटपुट मिळेल फक्त थोडं स्मॉल लेवलमध्ये तुम्ही ॲम्प्लिफाय करू शकता. सपोज मला जर पाहिजे असेल, जर तुम्हाला सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर आउटपुटमध्ये जसं देत असेल 10 वोल्ट, पण मला पाहिजे 20 वोल्ट, तर मग काय करावं लागेल, मला आणखी एक ॲम्प्लिफायर त्याच्यामध्ये यूज करावं लागेल. म्हणजे पुन्हा जे पहिल्या ट्रान्झिस्टरचं ॲम्प्लिफायरचं आउटपुट आहे पुन्हा दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या ॲम्प्लिफायरला आपण दिलं, तर त्याला जे म्हणतो आपण कॅस्केडिंग म्हणतो. म्हणजे जसं रेल्वेच्या डब्यामध्ये काय होते की नंबर ऑफ पॅसेंजर्स वाढले तर आपल्याला डबे वाढवावे लागतात. डबे वाढवले तर आपण काय करू शकतो, नंबर ऑफ पॅसेंजर कॅरी करण्याची कॅपॅसिटी आपण वाढवू शकतो. सपोज पहिले जर 200 जात होते तर आता 400 जातील, तर असे वाढत येतील. तर सेम आपल्याला याच्यामध्ये पण तोच सेम कन्सेप्ट आहे की जर आपल्याला आपल्या सिग्नलला आणखी जास्त ॲम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर याच्यामध्ये आपण आणखी नंबर ऑफ स्टेजेस वाढवू शकतो. कशाच्या स्टेजेस? ॲम्प्लिफायरच्या स्टेजेस. म्हणजे आपण ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर आपण इन्क्रीज करू शकतो बाय इन्क्रीजिंग द स्टेजेस. तर व्हाय वी नीड मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर? द मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर इज ऑब्टेन्ड बाय कॅस्केडिंग अ नंबर ऑफ ॲम्प्लिफायर, दॅट इज कनेक्टिंग अ नंबर ऑफ ॲम्प्लिफायर स्टेजेस टू each other with the output of the previous stage to the input of the next stage. म्हणजे पहिल्या ॲम्प्लिफायरचा आउटपुट दुसऱ्या ॲम्प्लिफायरच्या इनपुटला देणार. The most important parameter of an amplifier are just input impedance, voltage gain, bandwidth and output resistance, which are depend upon the particular application. In general, single stage amplifier is not capable to fulfill all these requirements. Hence, we have to use multi-stage amplifier. सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे आपल्याला मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर यूज करावं लागतं. इथे बघा स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 दिसत आहे. म्हणजे इथे आपण अप टू एन स्टेज, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या ॲम्प्लिफायर स्टेजेस तुम्ही कनेक्ट करून तुम्हाला तुमच्या ट्रान्झिस्टरला ॲम्प्लिफाय करता येईल. पण आता कनेक्ट करताना पण तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता का? नाही, काहीतरी तुम्हाला कपलिंग यूज करावं लागेल. तर मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर जे आहे, आपण इथे जे बघितलं गेन जो आहे, जर आपला गेन जो आहे, जर आपण मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर यूज केला तर आपला गेन काय होतो, वाढत जातो. म्हणजे मल्टिप्लाय होत जातो. म्हणजे 10, सपोज आउटपुट पहिल्या स्टेजमध्ये 10 मिळत असेल, पुन्हा 10 मिळेल तर किती झालं, 20. असं तुमचं वाढत जातं गेन. ठीक आहे. तर ओव्हरऑल गेन वाढतं तुमचा कशामुळे? मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये. तर मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर यूज करताना इन मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर द आउटपुट सिग्नल ऑफ द प्रिसिडिंग स्टेज इज फेड टू कनेक्ट टू द इनपुट ऑफ द नेक्स्ट स्टेज. जे ऑलरेडी सांगितलं, इट इज कॉल्ड इंटरस्टेज कपलिंग. टू अचीव इंटरस्टेज कपलिंग, तर आपल्याला 2 स्टेजमधले कपलिंग जर आपल्याला अचीव करायचं असेल तर 3 मेथड्स आहेत कपलिंगच्या. एक आहे RC कपलिंग, दुसरी आहे ट्रान्सफॉर्मर कपलिंग आणि तिसरी आहे डायरेक्ट कपलिंग. तर ह्या तीनही सर्किट तुम्हाला बघायचे आहे. म्हणजे जे आपण मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर बघणार आहे, तर बेसिकली आपण 3 स्टेज आहेत मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरच्या कपल करण्याच्या. म्हणजे मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर जेव्हा आपण यूज करू तर आपल्याला त्याला कपल करण्यासाठी 3 मेथड यूज करावं लागेल. तर पहिली जी मेथड आहे तुमची ती आहे RC कपल्ड. RC स्टँड फॉर रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. ट्रान्सफॉर्मर कपल्ड म्हणजे 2 ॲम्प्लिफायर स्टेजला कनेक्ट करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरचा यूज करू, दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मर कपलिंग. डायरेक्ट कपलिंग म्हणजे कुठलाही RC आणि ट्रान्सफॉर्मरचा यूज न करता डायरेक्ट कपल करणं, म्हणजे डायरेक्ट कपलिंग म्हणतो आपण त्याला. तर आपण प्रत्येक सर्किट 1 बाय 1 बघूया. पहिलं सर्किट जे आहे तुमचं ते आहे RC कपल्ड ॲम्प्लिफायर. तर याच्यामध्ये तुम्हाला या सर्किटमध्ये काय दिसते बघा, 2 स्टेज. जर याला आपण डिस्ट्रीब्यूट केलं बघा, तर इथे काय दिसते, ही झाली तुमची पहिली स्टेज, ही काय तुमची पहिली स्टेज, आणि ही झाली तुमची सेकंड स्टेज. ओके. म्हणजे पहिली स्टेज ही जर दिसते तुम्हाला, जर तुम्ही पाहिलं प्रॉपरली, पहिल्या स्टेजमध्ये काय दिसते तुम्हाला बघा, ही पहिली स्टेज. तर या पहिल्या स्टेजमध्ये काय दिसतं, तर जसं नॉर्मल सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर होतं तसंच. जसं इथे दिसते तुम्हाला सी इन म्हणजे इनपुट कॅपॅसिटर, CC म्हणजे कपलिंग कॅपॅसिटर, आउटपुट कॅपॅसिटर, R1, R2, RE हे काय तुमचे स्टॅबिलिटीसाठी प्रोव्हाइड केले. CE म्हणजे बायपास कॅपॅसिटर, RC म्हणजे तुमचं कॅपॅसिटर रेझिस्टन्स. ठीक आहे. तर हे सगळं ही पहिली स्टेज. सेम याच्यासारखीच तुमची दुसरी स्टेज आहे बघा.
R1 R2 RC RE CC CE हे सगळे सेम आहे. फक्त काय केलं आपण याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या स्टेज दिलेल्या आहेत आहे ना, वेगवेगळ्या स्टेज दिल्या म्हणजे ही एक पहिली स्टेज आणि ही दुसरी स्टेज, म्हणून याला काय म्हणतो आपण मल्टी स्टेज. 2 स्टेज आहेत, पण त्या दोनही स्टेजला तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे काय यूज केलं आहे, कपलिंग कॅपॅसिटर CC. हा काय करत आहे, पहिल्या स्टेजचं आउटपुट जे इथे मिळेल ते दुसऱ्या स्टेजच्या इनपुटला आपण कनेक्ट केलं विथ द हेल्प ऑफ दिस. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे की जे आपल्याला आउटपुट मिळेल सेम वर्किंग सेम राहणार आहे जसं आपलं सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरचं होतं. फक्त इथे काय केलं आहे आपण की जेव्हा आपल्याला वेन वी गेट द आउटपुट अक्रॉस CC दॅट विल बी कनेक्टेड अक्रॉस दी सेकंड इनपुट स्टेज ऑफ युअर ॲम्प्लिफायर अँड द सेम प्रोसिजर विल रिपीट अँड यू विल गेट द आउटपुट ॲट धिस टर्मिनल. मीन्स इथे आउटपुट घेण्यापेक्षा इथे आउटपुट न घेता, म्हणजे पहिले आपण आउटपुट इथे घेत होतो आहे ना, इथे आउटपुट घेत होतो, पण इथे आउटपुट न घेता आपण आउटपुट कुठे घेत आहे, सेकंड स्टेजला घेत आहे. ठीक आहे, फक्त इथे आपण कपलिंग म्हणून काय यूज केलं आहे, RC म्हणजे हा रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा कपलिंग म्हणून यूज केलेला आहे, म्हणून याला आपण म्हटलं आहे आपण RC कपल्ड ॲम्प्लिफायर. ठीक आहे, तर याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जर बघितला तर दिस इज द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. लो फ्रिक्वेन्सीला तुमचा गेन वाढत जातो, हाय फ्रिक्वेन्सीला पण गेन थोडा चेंज होत राहतो, मिड फ्रिक्वेन्सीला तुम्हाला काय मिळते, कॉन्स्टंट गेन मिळतो. म्हणजे आफ्टर 0.7071 जो गेन आहे तुमचा त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळते, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व जो आहे तुमचा RC कपल्ड ॲम्प्लिफायरचा तो कॉन्स्टंट मिळतो, म्हणजे बँडविड्थ. आणि बँडविड्थची डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती, इट इज नथिंग बट द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी वेअर गेन ऑफ युअर ॲम्प्लिफायर इज कॉन्स्टंट, दॅट इज नथिंग बट युअर बँडविड्थ ऑफ युअर ॲम्प्लिफायर. दिस इज द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ RC कपल्ड ॲम्प्लिफायर. नेक्स्ट इट्स अप्लिकेशन कुठे यूज होतो, इन PA सिस्टीम दॅट इज पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, टेप रेकॉर्डरमध्ये यूज होतो, TV VCR CD प्लेअरमध्ये यूज होतो, स्टिरिओ ॲम्प्लिफायरमध्ये यूज होतो. नंतर RC कपल्ड ॲम्प्लिफायर बेसिकली अ व्होल्टेज ॲम्प्लिफायर. RC कपल्ड ॲम्प्लिफायर काय आहे, बेसिकली अ व्होल्टेज ॲम्प्लिफायर. नेक्स्ट ॲम्प्लिफायर आपण बघूया दॅट इज कॉल्ड ॲज युअर ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर. जसं आपण RC कपल्ड ॲम्प्लिफायरमध्ये पाहिलं होतं, याच्यामध्ये काय केलं होतं आपण, रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा यूज करून तुमच्या या पहिल्या स्टेजला आपण नेक्स्ट स्टेजच्या इनपुटला कनेक्ट केलं. तर आता इथे काय करू आपण, ही जी पहिली स्टेज आहे तुम्हाला बघा इथे काय दिसते, इथे इनपुट साईडला आपण एक ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला आहे ना, इथे पण काय केलं आपण, ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला. इथून आपण काय करणार, या साईडनं आपण देणार तुमचं इनपुट सिग्नल, जे काही तुमचे वीक इनपुट सिग्नल आहे ते इथनं देणार, आणि दॅट इज बीन कनेक्टेड टू द बेस ऑफ युअर ट्रान्झिस्टर. एक टर्मिनल त्याचा इथे कनेक्ट आहे, दुसरा टर्मिनल इथे, म्हणजे जे काही आउटपुट येईल ते विथ रिस्पेक्ट टू दिस इथे कनेक्ट होणार. आणि दुसरं जे आउटपुट आहे म्हणजे हे जे आहे, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे दॅट इज कॉल्ड एज अ कपलिंग ट्रान्सफॉर्मर. काय आहे तो, कपलिंग ट्रान्सफॉर्मर आहे. इट विल कनेक्ट युअर फर्स्ट आउटपुट, याचा बघा प्रायमरी सेकंडरी बघा याला कनेक्ट आहे, सेकंडरीचं दुसरं आउटपुट याला कनेक्ट आहे, म्हणजे ही झालं तुमचं ट्रान्सफॉर्मर कपल्ड. आणि आउटपुटला पण बघा इथे कलेक्टर साईडला आपण काय केलं, आउटपुट ट्रान्सफॉर्मर यूज केलं आहे. ठीक आहे, म्हणजे RC कपल्ड आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे की तिथे RC रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा यूज न करता इथे आपण कशाचा यूज केलेला आहे, ट्रान्सफॉर्मरचा यूज केला आहे. आणखी काय आहे की इथे ह्या सर्किटमध्ये कॉस्ट जो आहे तुमचा सर्किटचा जास्त राहील, कारण आपण इथे कशाचा यूज करत आहे, ट्रान्सफॉर्मरचा यूज करत आहे. बाकी तुमचं जे वर्किंग आहे सारखंच राहणार आहे. याच्या गेनमध्ये थोडा चेंज होणार आहे, म्हणजे याचा जो बँडविड्थ आहे त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. बघा याचा गेन तुम्हाला जो आउटपुट बँडविड्थ दिसत आहे तो कसा वेगळा दिसत आहे. म्हणजे बघा लो फ्रिक्वेन्सीला तुमचा काय होतं आहे, गेन थोडा वाढत आहे, म्हणजे या ड्युरेशनला फक्त तुम्हाला कॉन्स्टंट मिळत आहे. पुन्हा मग काय होईल, रेझोनन्समुळे तुमचा गेन पुन्हा चेंज झाला आणि असा आउटपुट मिळाला. म्हणजे बेसिकली इथे तुमचा जो गेन आहे तुम्हाला कंटिन्युअसली कॉन्स्टंट मिळत आहे का नाही, फक्त या ड्युरेशनला तुम्हाला काय मिळत आहे, कॉन्स्टंट. म्हणजे व्हेरी लो टाईम पिरियड, फॉर व्हेरी लो टाईम पिरियड युअर गेन इज कॉन्स्टंट. आणि याचे ॲप्लिकेशन काय आहेत, फॉर इम्पिडन्स मॅचिंग, इम्पिडन्स मॅचिंगमध्ये यूज होतो, ॲम्प्लिफिकेशन ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी RF फ्रिक्वेन्सीमध्ये यूज होतो, पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये यूज होतो, फॉर ट्रान्सफरिंग पॉवर टू अ लो इम्पिडन्स लोड सच ॲज लाऊडस्पीकर. लो इम्पिडन्स लोडला पण तुम्ही इथे ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरला यूज करू शकता. ठीक आहे, दिस इज द अप्लिकेशन अँड वर्किंग ऑफ युअर ट्रान्सफॉर्मर. वर्किंग सेम राहणार आहे, तुमचा RC कपल्ड सारखंच आहे, फक्त डिफरन्स एवढा आहे की इथे जे कपलिंग मीडिया आहे दॅट इज नथिंग बट युअर ट्रान्सफॉर्मर. नाउ नेक्स्ट इज डायरेक्ट कपल्ड. ॲज यू सी इन द डायरेक्ट कपल्ड,
हे जे आउटपुट आहे तुमच्या ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे बघा, पहिल्या स्टेजचं डायरेक्टली कनेक्ट केलं आपण. काय केलं इथे डायरेक्टली, पण याच्या आधी कशाचा यूज केला होता, RC आणि ट्रान्सफॉर्मरचा. पण इथे काय केलं आपण, डायरेक्ट कनेक्ट केलं आहे. तर डायरेक्ट कनेक्ट केल्यामुळे काय होईल की इथला जो इनपुट सिग्नल आहे आणि आउटपुट सिग्नल, पुन्हा तुमचं जे आउटपुट जे आहे तुम्ही फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहिला तर लो फ्रिक्वेन्सीला पासून तर थोडं लो फ्रिक्वेन्सीलाच तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल. नंतर हाय फ्रिक्वेन्सीला तुमचा गेन काय होत राहतो, डिक्रीज होत राहतो. मीन्स हे जे डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर आहे बेसिकली लो फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर म्हणू शकतो आपण. लो फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायरमध्ये त्याला यूज करू शकतो. बाकी वर्किंग सेम राहणार आहे. तुम्ही इथे इनपुट अप्लाय करणार, कपलिंग कॅपॅसिटर ACला अलाउ करेल, म्हणजे इथनं AC सिग्नल अलाउ होतील. हा तुमचा जो फर्स्ट स्टेज आहे तो काय करेल, तुमच्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करेल. तुम्हाला जो फेज डिफरन्स येणार, थोडा फेज चेंज होणार. पुन्हा मग हे जे सिग्नल याला इनपुटला दिले तर पुन्हा फेज चेंज होणार. म्हणजे हे काय आहे, इथे फक्त आपण डायरेक्ट कपल. फक्त याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे, तुमचं कॉस्ट कमी होणार, कारण तुम्हाला कॅपॅसिटर्स कमी लागतील, ट्रान्सफॉर्मर लागणार नाही. तर ह्याची कॉस्ट फार कमी असते डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायरची. आणि याचे ॲप्लिकेशन काय आहे, इन द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ओपॅममध्ये यूज होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यूज होतो इन ॲनालॉग कम्प्युटेशनमध्ये अँड इन द लिनियर पॉवर सप्लाय, व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये पण हा यूज होतो. ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. थँक यू फॉर टुडे. ओके, थँक यू.